Okay friends, today we have started the most interesting and important topic belongs to the 12th standard, that is known as the biotechnology principles and processes. बायोटेक्नॉलॉजी टॉपिकसाठी जो बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते सर्व कंप्लीट्स आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये केलेलं आहे. कारण या ठिकाणी आपल्याला बायोटेक्नॉलॉजीमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ जेनेटिक मटेरियल बिकम्स चेंज अँड टू प्रोड्यूस द डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट फॉर द ह्यूमन वेलफेअर. याच्यासाठी आपल्याला जो जेनेटिक मटेरियल आहे तो DNA आपण कंप्लीट हा मॉलिक्युलर बेस ऑफ इनहेरिटन्समध्ये केलेला आहे. आणि या जेनेटिक मटेरियलमध्ये किंवा DNAमध्ये जे मॉडिफिकेशन्स केलं जातं ते मॉडिफिकेशन आपल्याला स्टडी करायचं आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. तर यापूर्वी थोडासा बेस म्हणून एकदम मॉलिक्युलर बेस ऑफ इनहेरिटन्सचं रिव्हिजन करायचं आहे. व्हॉट इज अ बायोटेक्नॉलॉजी? First of all, biotechnology, this word is formed by the three Greek words. First of all, biotechnology. So first one is the bio, second one is known as the techno, and third one is the logy. So first word काय म्हटलं आपण? Bio. Bio means life. Second one is known as the techno. So techno means technical, and logos means study. काय म्हटलं आपण? बायोटेक्नॉलॉजी. दिस वर्ड इज फॉर्म्ड बाय थ्री ग्रीक वर्ड्स. फर्स्ट वन इज द बायो. बायो मीन्स लाइफ और स्टडी ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म, सो दैट इज कॉल्ड एज द लाइफ. अनदर वन इज द टेक्नो. टेक्नो मीन्स टेक्नोलॉजी और दैट टेक्निकल टर्म्स बाय यूजिंग टेक्निकल टर्म्स यूज्ड ऑन द लिविंग ऑर्गेनिजम्स एंड टू प्रोड्यूस द डिफरेंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट. इट मीन दैट द टेक्निकल स्टडी ऑफ लाइफ, दैट इज नोन एज द बायोटेक्नॉलॉजी. बायोलॉजी आपण डेफिनेशन्स काय केलं? स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज कॉल्ड एज द बायोलॉजी. म्हणजेच फक्त सजीवांचा अभ्यास केला, लाईफचं स्टडी केला तर आम्ही बायोलॉजी म्हटलं. पण बायोलॉजीमध्ये ज्यावेळेस लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं स्टडी करताना टेक्निकल स्टडी केलं जातं किंवा टेक्निकल टर्म युटिलाइज केले जातात किंवा आर्टिफिशियली त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन्स केलं जातं, त्यावेळेस त्याला एक वर्ड दिला जातो, दॅट इज कॉल्ड एज द टेक्नो. टेक्नो मीन्स टेक्निकल. सो टेक्निकल स्टडी ऑफ लाइफ, that is known as the biotechnology. So what is the biotechnology? The biotechnology is the branch of applied biology. बायोलॉजीला दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलं होतं पहा. फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज नोन एज द फंडामेंटल बायोलॉजी. काय म्हणतो आपण त्याला? फंडामेंटल बायोलॉजी. अँड अनदर वन इज द अप्लाइड बायोलॉजी. applied biology. So these are the two basic term or basic dividation or phases in a biology depends upon their natural and artificial. ज्यावेळेस लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं नॅचरली आपण स्टडी करतात त्याला कोणती बायोलॉजी म्हणतो आपण? फंडामेंटल बायोलॉजी. फॉर एक्झाम्पल दिस फंडामेंटल बायोलॉजी विच इन्क्लूड द डिफरंट टाइप्स ऑफ ब्रँचेस लाईक दॅट द जेनेटिक्स आहे, सायटॉलॉजी आहे, फिजिओलॉजी आहे, टॅक्सॉनॉमी आहे. ऑल दीज आर द हिस्टॉलॉजी. ऑल दीज आर द ब्रँचेस ऑफ फंडामेंटल बायोलॉजी. But whenever this is a fundamental biology which include the different types of living organism, and that living organism they get modified at the genetic level due to the technical terms, due to the artificial method. At that time one of the branch which is differentiated and that branch is known as the applied biology. तो दोघांमधला डिफरन्स पहा. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिक मटेरियल कोण आहे? करेक्ट, DNA. मग नॅचरल DNA आहे तो झाला फंडामेंटल बायोलॉजी. पण का जर एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये जो DNA आहे, जो नॅचरल DNA आहे, जे नॅचरल हेरिडिटी आहे, त्यांच्यामध्ये जर आपण एखादा आर्टिफिशियल जीन इन्क्लूड केला आणि जेनेटिक मटेरियल जर चेंज करत असाल तर ती चेंज हे आर्टिफिशियली केलं जातं. त्यावेळेस एका ब्रँचची डेव्हलपमेंट होते, ज्या ब्रँचला काय म्हटलं मी? अप्लाइड बायोलॉजी. तर बायोटेक्नॉलॉजी हा जो पार्ट आहे तो कोणत्या ब्रँचमध्ये येतो? अप्लाइड बायोलॉजी. कारण त्यांच्यामध्ये कोणतं स्टडी केलं
केलं जातं, टेक्निकल स्टडी केलं जातं. इट मीन दॅट दे चेंज द जेनेटिक मटेरियल. मग जेनेटिक मटेरियल जर चेंज करत असाल ती आर्टिफिशियल मेथड झालं, आणि आर्टिफिशियल असेल तर डिफरंट टाइप्स ऑफ टेक्निकल टर्म्स त्या ठिकाणी युटिलाइज केले जातात. म्हणून त्या ब्रँचला काय म्हणतो आम्ही, अप्लाइड बायोलॉजी. इन शॉर्ट बायोलॉजीच्या मेन 2 ब्रँचेस आहेत, एकाला फंडामेंटल म्हटलं, दुसऱ्याला काय म्हटलं आपण, दॅट इज कॉल्ड द अप्लाइड बायोलॉजी. त्यातला हा जो टॉपिक आहे बायोटेक्नॉलॉजी हा कोणत्या ब्रँचमध्ये इन्क्लूड होतो, अप्लाइड बायोलॉजी. सो सिंपल टर्म, बायोटेक्नॉलॉजी इज द ब्रँच ऑफ अप्लाइड बायोलॉजी विच डील्स विथ द यूज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यांच्यामध्ये कुणाचं स्टडी केलं जातं बा, यूज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा यूज केला जातो, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, सबस्टन्सेस और सबस्टन्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम देम. मग या ठिकाणी जर सपोज लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा युटिलायझेशन केला जाईल, किंवा दोज सबस्टन्सेस विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांचा उपयोग केला जाईल, आणि तो कुणासाठी केला जातो, फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इंडस्ट्रियल प्रोडक्शनसाठी केला जातो. मग इंडस्ट्रियल प्रोडक्शन्स ऑफ मटेरियल, जे काही तयार केलं जातं ते इंडस्ट्रियल प्रोडक्शन्समध्ये जे मटेरियल्स तयार केलं जातं, ज्या मटेरियलचा यूज कुणाला होतो, ह्युमन बिईंग किंवा मॅनकाइंड, याला सिंपल टर्म्स म्हणा, विच इज युज्ड फॉर द मॅनकाइंड ड्युरिंग द वेलफेअर. सो दॅट इज कॉल्ड द बायोटेक्नॉलॉजी. फर्स्ट टर्म बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन, बायोटेक्नॉलॉजी द ब्रँच ऑफ अप्लाइड बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ which deals with the use of living organism or substances obtained from them which is used for the industrial productions of material and used for the human welfare or human mankind. Human being ला ज्या डिफरंट टाइपच्या प्रोडक्टची गरज आहे, डिफरंट टाइप्स प्रोडक्ट्स जे प्रोड्यूस केले जातात ते इंडस्ट्रियल प्रोडक्शन्समध्ये केले जातात, आणि ते प्रोडक्शन्स करण्यासाठी जे काही सबस्टन्सेस हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून घेतले जातात, किंवा होल लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेतला जातो, आणि ज्यांच्यापासून डिफरंट टाइपचे प्रोडक्ट आपण इंडस्ट्रियल स्केलमध्ये तयार करतात, त्यावेळेस एका ब्रँचला आपण डिफरन्शिएट करतात, ज्याला काय म्हणतो आपण, बायोटेक्नॉलॉजी. सो व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी? Biotechnology is the branch of applied biology which deals with the use of living organism. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय युटिलायझेशन केलं जाईल, तर या ठिकाणी पाहायचं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणता असेल, मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, यांचा युटिलाइज करून डिफरंट टाइपचे प्रोडक्ट तयार करायचे आहेत. याच्या आधी आपण मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअरमध्ये पाहिलं की डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम विच इज युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स आहेत, विटॅमिन्स आहेत, किंवा बेहेवरेजेस आहेत, किंवा त्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे डिफरंट टाइप्स ऑफ बायो कंट्रोल एजंट्स आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ इन्सेक्टिसाइड्सला अगेन्स्ट आपण बीटी कॉटन, ज्याला काय म्हणतो आपण बॅसिलस ट्युरिंजेनेसिस जीन्स तयार केला. ऑल these are the examples of applied biotechnology, and these are studied in one of the branch that is known as the biotechnology. So in simple form, biotechnology is the branch of applied biology which deals with the use of living organism or substances obtained from them. Substances काय म्हटलं, ऑर्गॅनिझम मधला डीएनए चेंज केला, सबस्टन्स झाला. सबस्टन्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम, मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा होल पार्ट नसेल तर कोणताही पार्ट त्यातला एखादा आयसोलेट करतो आपण, आणि त्यांच्यापासून नवीन प्रोडक्ट तयार करतात. कुणासाठी, ह्युमन वेलफेअरसाठी. तर त्या सर्व ब्रँचेसला एकत्रित घेतलं तर एकच नाव दिलं जातं, दॅट इज कॉल्ड द बायोटेक्नॉलॉजी. So that is a biotechnology divided into the main 2 terms. जसं बायोलॉजीला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलं, नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरलला फंडामेंटल म्हटलं, बेसिक, त्याला काय म्हटलं, फंडामेंटल बायोलॉजी, आणि ज्याच्यावर आर्टिफिशियल त्याला काय म्हटलं तर अप्लाइड बायोलॉजी. सेम ज्यावेळेस आपण बायोटेक्नॉलॉजी स्टडी करणार तर या बायोटेक्नॉलॉजीला पण 2 फेजमध्ये स्टडी केलं जातं. बायोटेक्नॉलॉजी स्टडीड इन मेन 2 फेज. वन इज अ ट्रॅडिशनल or that is called as the old biotechnology. काय म्हटलं आपण त्याला, ट्रॅडिशनल or old biotechnology. So these are the one branch, and another one is the second one is known as the modern biotechnology.
So these are the main two phases studied under the biotechnological terms. पा यांच्यामधील शब्दातच अर्थ दिला पा traditional means that is called like the old biotechnology. This old biotechnology is derived from our ancestors. पूर्वीपासून आपल्या previous ancestors पासून पाहिलं तर old biotechnology ही previously फॉर्म होते ज्याला आपण ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी म्हणतात. जर आपण बेस्ट एक्झाम्पल्स पाहिलं तर प्रोडक्शन्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ अल्कोहोलिक बेवरेजेस पाहिले आपण किंवा डिफरंट टाइप्स ऑफ त्यामधील फॉर्मेशन ऑफ मिल्क प्रोडक्ट लाईक दॅट द कर्ड असेल किंवा व्हिनेगर्स असतील किंवा डिफरंट टाइप्स ऑफ चीज असतील. ऑल दीज आर द ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी. मग ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी कुणाला म्हणायचं की ज्यांच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट हा यूज मायक्रो ऑर्गॅनिझमचा करून केला जातो. ही एक बायोटेक्नॉलॉजीचा आहे. पण या बायोटेक्नॉलॉजीला कोणत्या ग्रुपमध्ये टाकलं? ट्रॅडिशनल किंवा ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. इन शॉर्ट एकच वाक्य लक्षात ठेवायचं, द ट्रॅडिशनल और ओल्ड बायोटेक्नॉलॉजी विच इन्व्हॉल्व्स द नॅचरल कॅपॅबिलिटीज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. पा कोणत्या बेसिसवर वेगळं केलं? द नॅचरल कॅपॅबिलिटीज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड दॅट कॅन युज्ड बाय द ह्युमन बीइंग अँड टू प्रोड्यूस द डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट. सो दॅट इज नोन एज द बायोटेक्नॉलॉजी बट डिपेंड्स अपॉन द कॅपॅबिलिटीज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सो दॅट टेक्नॉलॉजी और दॅट बायोटेक्नॉलॉजी इज नोन एज द ट्रॅडिशनल और विच इज ऑल्सो नोन एज द ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे आपण मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअरमध्ये जे डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसहोल्ड प्रोडक्ट पाहिलं पा त्यांच्यामध्ये इडली असेल, डोसा असेल, जिलेबी असेल, तर ही सर्व बायोटेक्नॉलॉजी आहे. पण ही कोणती बायोटेक्नॉलॉजी आहे? ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी आहे. अँसेस्टर्सपासून डेव्हलप केली आहे. कारण यांच्यामध्ये कुणाचा उपयोग केला जातो? मायक्रो ऑर्गॅनिझमचा. मग मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ज्या कॅपॅबिलिटीज आहेत यांच्या बेसिसवर जे प्रोडक्ट्स तयार केले जातात त्या प्रोडक्ट्सला बायोटेक्नॉलॉजीज म्हणतात. पण या ठिकाणी त्यांना कोणती बायोटेक्नॉलॉजी म्हणायचं? ओल्ड बायोटेक्नॉलॉजी आर विच इज ऑल्सो नोन एज द ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी which is differentiated from the modern biotechnology. ज्या या टॉपिकमध्ये आपल्याला जे स्टडी करायचं आहे ती कोणती टेक्नॉलॉजी आहे? मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. What is the modern biotechnology? The modern biotechnology which involves the natural capabilities. जसं म्हटलं आपण तर इथं लक्षात ठेवायचं the capabilities of science. कुणाच्या कॅपॅबिलिटीज आहेत? कॅपॅबिलिटीज ऑफ सायन्स टू मॉडिफाईड द जेनेटिक मटेरियल in an organism and which produce or getting the different types of useful or different types of desired product from the other organism, and that is known as the modern biotechnology. In simple form, modern biotechnology involves the natural capabilities of living organism and they get modified at the genetic level with the help of scientific terminology or scientific technology. So that is known as the modern biotechnology. सरळ लक्षात ठेवा, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये कुणाचा उपयोग केला जातो? सायन्सचा उपयोग केला जातो. सायन्समध्ये कोणत्या पार्टनं सायन्सच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत किंवा जे प्रिन्सिपल्स आहेत ज्या प्रिन्सिपलचा उपयोग आपण कुणावर करतो? जेनेटिक मटेरियलवर करतात. आणि ते जेनेटिक मटेरियल काय करतो आपण? मॉडिफाईड करतात आणि मॉडिफाईड करून त्यांच्यातले जे डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्टचा युटिलायझेशन ह्युमन बिंगसाठी होतो. म्हणून आपण कोणती टेक्नॉलॉजी डेव्हलप केली? मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. Modern biotechnology involves the examples like that the recombinant DNA टेक्नॉलॉजी. पहा यांच्यामध्ये आपल्याला टर्म्स पुढे स्टडी करायचे आहेत. आज एक्झाम्पल्स फक्त पहा काय म्हटलं मी त्याला? रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. फॉर एक्झाम्पल यांच्यामध्ये परत एक्झाम्पल दिला इंट्रोडक्शनमध्ये. इन विट्रो मेथड्समध्ये आपण कोणती प्रोसेस करतोय? फर्टिलायझेशन. पहा हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवा. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी कुणाला म्हणतो आपण? रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. Recombinant DNA technology means the DNA is isolated from the organism and that parts of DNA which is a desirable part and which is helpful for the human being. So such type of gene or such type of DNA fragment they are incorporated in another living organism and to produce the different types of products. So this process is known as the recombinant DNA technology. किमान 2 लेक्चर्स आपल्याला recombinant DNA technology म्हणजे काय याच्यावर जातील. पण पार्ट लक्षात ठेवायचं. इन शॉर्ट रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं जातं? फॉर एक्झाम्पल एखाद्या ऑर्गॅनिझमचा हा DNA असेल
तर या DNA मध्ये जेवढे जीन्स आहेत आणि जे प्रोडक्ट्स तयार करतात यांच्यापेक्षा यांच्यामध्ये काही पार्ट्समध्ये अदर ऑर्गॅनिझमचा जो डिझायरेबल जीन्स असतो तो पार्ट याच्यामध्ये काय केला जातो, इनकॉर्पोरेटेड केला जातो किंवा त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला जातो. म्हणजे या जेनेटिक मटेरियलमध्ये अजून एक जीन जो दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आहे आपण त्यांच्यामध्ये ॲड केला आणि या जीनमुळं जे प्रोटीन्स तयार होतात ते प्रोटीन्स किंवा त्यांच्यापासून जी डिफरंट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये चेंज होतात तर त्या चेंजमुळं त्यांचा मेटाबॉलिक रेट असेल किंवा त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक केमिकल्स प्रोडक्शन्स असेल हे कुणामुळं होणार, तर या न्यू जीन्समुळे होणार. मग हे जे जेनेटिक मटेरियल आहे ते काय केलं मी, मॉडिफाईड केलं. मग मॉडिफाईड जेनेटिक मटेरियल करतात त्यावेळेस काय हो, द जीन म्हणजे द DNA आयसोलेटेड फ्रॉम द वन ऑर्गॅनिझम and incorporate to other genes from the other DNA molecule. So such type of DNA that is called as the recombinant DNA. In short, एक DNA आहे ज्याचा एक फ्रॅगमेंट्स आम्ही कट केला आणि त्यांच्यामध्ये न्यू DNA सबस्टिट्यूट केला तर याला काय म्हणतो आम्ही rDNA और दॅट इज कॉल्ड एज द रिकॉम्बिनंट DNA. तर ही कोणामध्ये इन्क्लूड होतं, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये. मग मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल्स पाहिलं दॅट इज कॉल्ड एज द इन विट्रो फर्टिलायझेशन. ह्युमन बीइंगमध्ये पाहिलं तर फर्टिलायझेशन्स कोणतं आहे, करेक्ट, इंटरनल फर्टिलायझेशन पाहिलं आपण. व्हेनेवर ड्युरिंग द इन्सेमिनेशन द स्पर्म डिपॉझिटेड इनसाइड द फिमेल जेनिटल ट्रॅक्ट अँड आफ्टर that sperm were having the ability to motility due to the presence of tail, and that sperm they can reaches up to the fallopian tube where the ovum and sperm it becomes fused and to form the fertilization. So this fertilization takes place inside the body of organism or inside the female of human being, that is known as the in vitro or in vivo fertilization. करेक्ट, याला काय म्हणायचं, इन व्हिवो फर्टिलायझेशन, इन व्हिवो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पण ज्यावेळेस आपण इन विट्रो म्हणतात त्यावेळेस लक्षात ठेवायचं इन विट्रो मीन्स आर्टिफिशियल. मग आर्टिफिशियल फर्टिलायझेशन ज्यावेळेस होतं ह्युमन बीइंगमध्ये दोज कपल दे डू नॉट हॅव्हिंग द ॲबिलिटी टू फर्टिलाइज देअर ओहम अँड स्पर्म और देअर इनफर्टाइल्स कपल आपण इन शॉर्टमध्ये म्हणू आपण, अशा कपल्समध्ये ज्यावेळेस लिव्हिंग इंडिव्हिज्युअल्स फॉर्मेशन किंवा रिप्रोडक्शनसाठी एक आर्टिफिशियल मेथड युटिलाइज केलं जातं. डिफरंट टाईपच्या मेथड्स आहेत आपण पुढे पाहणार आहेत रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये. त्याला इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये द स्पर्म आयसोलेटेड फ्रॉम द मेल parents, the ovum is isolated from the female parents artificially, that two gametes they can fuse outside the body and to form the zygote. काय केलं जातं, स्पर्म आयसोलेट केले जातात पॅरेंट्स मेल पॅरेंट्सकडून, फिमेल पॅरेंट्सपासून ओहम आयसोलेट केला जातो आणि जी इंटरनल फर्टिलायझेशन होण्याची जी मीडियम असतं आर्टिफिशियल जसं मीडियम तयार केलं जातं आणि त्यांच्यामध्ये स्पर्म आणि ओहमचं फ्युजन केलं जातं आणि त्यांच्यापासून काय फॉर्मेशन होतं, झायगोट. तर या टर्मला काय म्हणतो आम्ही, फर्टिलायझेशन. पण आउटसाइड द बॉडी आर्टिफिशियल आहे म्हणून याला काय म्हटलं, इन विट्रो फर्टिलायझेशन. तर इन विट्रो फर्टिलायझेशन हे सुद्धा इन्क्लूड कुणामध्ये होतं, दॅट इज कॉल्ड द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. ज्यांच्यामध्ये एक्झाम्पल दिलं टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे बेबीचं डेव्हलपमेंट ही टेस्ट ट्यूबमध्ये नाही आहे. तर इथे याचा अर्थ असा घेतला जातो की आर्टिफिशियल मीडियममध्ये मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्सचं फ्युजन्स केलं जातं, झायगोट फॉर्मेशन्स केलं जातो आणि त्याला जी इन्क्युबेशन पिरियड असतो किंवा जस्टेशन पिरियडमध्ये जे त्याला वातावरण प्रोव्हाइड केलं जातं ते आर्टिफिशियल प्रोव्हाइड करतात आणि त्यांची ग्रोथ करतात. त्या पद्धतीला आपण काय म्हणतात, इन विट्रो फर्टिलायझेशन. सो दिस इज द टेक्नॉलॉजी अँड दिस टेक्नॉलॉजी इन्क्लूड अ मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. एक्झाम्पल लक्षात ठेवा, फर्टिलायझेशन, टेस्ट ट्यूब बेबी, यांच्यामध्ये हे सर्व एक्झाम्पल्स आपण कशामध्ये पाहिलं, बायोटेक्नॉलॉजीमध्ये. पण बायोटेक्नॉलॉजीच्या दोन फेज आपण पाहिल्या, कोणत्या, एकाला म्हटलं ओल्ड आणि दुसरा म्हटलं मॉडर्न. तर मॉडर्नमध्ये काय केलं जातं, सायन्सचा युटिलाइज करून जेनेटिक मटेरियल चेंज केलं जातो आणि प्रोडक्ट्स फॉर ह्युमन वेलफेअरसाठी प्रोडक्शन केलं जातं म्हणून त्याला काय म्हटलं, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. हेच एक्झाम्पल मी तुम्हाला इथं जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये घेतलं. पुढे आपल्याला पाहायचं आहे इन्सुलिन, ऐकलं असेल आपण. डायबेटिक पेशंट्समध्ये कशाचं प्रोडक्शन लेस असतं, करेक्ट, इन्सुलिन. म्हणजे इन्सुलिन प्रोड्युसिंग ज्या सेल्स आहेत त्या डिस्ट्रॉय होतात म्हणून इन्सुलिनचं प्रॉपर सिक्रेशन होत नाही आणि प्रॉपर सिक्रेशन नसेल तर इन्क्रीज काय होतं, ग्लुकोजचं लेवल इन्क्रीज होतं. मग बॉडीमध्ये ग्लुकोज इन्क्रीज होतं तर त्याला डिक्रीज करणारा जो निगेटिव्ह फीडबॅक आहे तो प्रोड्युशन कोण होतं, इन्सुलिन. पण ज्या पेशंट्समध्ये किंवा ज्या डायबेटिक पेशंट्समध्ये त्या इन्सुलिन प्रोड्युसिंग सेल्स ह्या डिस्ट्रॉयड असेल तर अशा वेळेस आर्टिफिशियली आपल्याला इन्सुलिन इनटेक करावं लागतं. म्हणून डायबेटिक पेशंटला जे इन्सुलिन दिलं जातं
ते इन्सुलिन हे आर्टिफिशियली बायोटेक्नॉलॉजीनं तयार केलेलं आहे, हे आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. डिफरंट टाइप्स ऑफ अँटीबायोटिक्स असतील, डिफरंट टाइप्स ऑफ विटॅमिन्स असतील, डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन्स असतील, ऑल दीज आर द प्रोडक्ट विच इज नेसेसरी फॉर द ह्युमन बीइंग. दॅट्स वाय दे आर ॲप्लिकेशन इन अ डिफरंट फील्ड. म्हणून बायोटेक्नॉलॉजीचा जो ॲप्लिकेशन्स आहे तो फर्स्ट केला मेडिकल सायन्समध्ये. मग मेडिकल सायन्समध्ये जेवढे काही ड्रग्ज असतील ते आर्टिफिशियली प्रोडक्शन्स केले आहेत आणि त्याला बायोटेक्नॉलॉजी विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी केला. किंवा सेकंड पाहिलं आपण आर्टिफिशियल जर आपण त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करून डिझायर्ड व्हरायटीज तयार केला तर ॲग्रिकल्चरल फील्ड्समध्ये आपण पाहिला डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज तयार केला किंवा पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटीज तयार केला किंवा हाय इल्डिंग व्हरायटीज तयार केला. ऑल दीज आर द क्रॉप प्लांट्स विच इज प्रोड्युस्ड इन अ लार्ज स्केल विथ द हेल्प ऑफ दिस मॉडर्न टेक्नॉलॉजी. म्हणून ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये, मेडिकल सायन्स फील्डमध्ये ज्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण त्यांच्यामध्ये वेल गुड आणि त्यांच्यामधील प्रोडक्ट्स हे फॉर्मेशन्स केले आहेत. कुणामुळे? ड्यू टू द टेक्नॉलॉजी. म्हणजे या ठिकाणी पहा आपण याच्या आधीच्या टॉपिकमध्ये पाहिलं की डिफरंट टाइप्स ऑफ व्हरायटीज जे असतात त्या व्हरायटीज आर्टिफिशियली ह्या तयार केल्यात, पण टेक्नॉलॉजी कोणती आहे? बायोटेक्नॉलॉजी. ज्यांच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहिलं पहा, जर कुठल्याही क्रॉप प्लांट्समध्ये जर डिसीज रेजिस्टन्स ॲबिलिटी येण्याची असेल तर रेजिस्टन्स जीन आयसोलेट करून त्यामध्ये इनकॉर्पोरेट केलं जातं. पहा इन शॉर्ट काय काय लक्षात ठेवायचं, बायोटेक्नॉलॉजी अप्लाइड ब्रँच ऑफ बायोलॉजीची टर्म्स आहे. ज्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण टेक्निकल स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहणार आहे टू चेंज ॲट द जेनेटिक लेवलला. म्हणून बायोटेक्नॉलॉजी आपण दोन फेज पाडल्या, त्यातली फर्स्ट फेज आहे ओल्ड बायोटेक्नॉलॉजी आणि सेकंड आहे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. तर मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमधले जे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये अकॉर्डिंग टू एनसीईआरटी गेलं तर इंट्रोडक्शनमध्ये दिलं पहा टेस्ट टू बेबी इन विट्रो फर्टिलायझेशन, लक्षात ठेवायचं. त्यानंतर त्यांच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे जेनेटिक इंजिनिअरिंग, म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट लाईक दॅट द इन्सुलिन असेल, लाईक दॅट द विटॅमिन्स असतील, अँटीबायोटिक्स, या सर्व प्रोडक्टचं प्रोडक्शन्स केलं जातं, त्याला प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस म्हणतात. अँड इन शॉर्ट अकॉर्डिंग टू द युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी यांनी एक बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन त्या ठिकाणी दिलेली आहे. पहा काय म्हटलं पहा त्या ठिकाणी, द बायोटेक्नॉलॉजी is a integration of natural science and organisms, cells, thereof a molecular analogs for goods and services. ह्या सर्व टर्म्स वेगळ्या आहेत पण त्याला एकत्रीकरण त्यांनी शॉर्ट फॉर्ममध्ये केलं आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये पहा कशाचं स्टडी करतो आपण, इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स. पुढे आपल्याला स्टडी करायचं की नॅचरल सायन्समध्ये त्याचं इंटिग्रेशन्स कशा मुद्द्याने केलं. तर फर्स्ट वर्ड युरोपियन फेडरेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीनं काय डेफिनेशन्स केली बायोटेक्नॉलॉजी, द नॅचरल बायोटेक्नॉलॉजी इज अ इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स अँड कुणामध्ये ऑर्गॅनिझम्स किंवा त्यांची सेल्स असेल किंवा देअर ऑफ प्रोडक्ट सबस्टन्सेस आपण म्हटलं काय केलं जातं त्याचं, तर त्यांच्यापासून मॉलिक्युलर ॲनॉलॉग्स म्हणजे मॉलिक्युलर सिमिलरिटी मॉलिक्युल्स प्रोडक्शन्स केलं जातं, त्याला मॉलिक्युलर ॲनॉलॉग वापरलं फॉर द गुड्स अँड सर्व्हिसेस. या सर्व टर्म्स आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे पण ॲक्च्युअल लाईन टू लाईन जर डेफिनेशन्स विचारलं तर डेफिनेशन लक्षात ठेवा, बायोटेक्नॉलॉजी इज अ इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स अँड ऑर्गॅनिझम्स, सेल्स, देअर ऑफ a molecular analog for goods and services. This definition कुणी बिलॉंग्स केली, ह्या युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर या ठिकाणी आपला इंट्रोडक्शनचा पार्ट्स कंप्लीट झालेला आहे. ॲक्च्युअल या टॉपिकमध्ये आपल्याला 3 टर्म्स स्टडी करायच्यात. फर्स्ट दिलं पहा प्रिन्सिपल्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मग प्रिन्सिपल्स ॲक्च्युअल त्याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल्समध्ये प्रोसेसेसमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग स्टडी करायचं आहे, जीन क्लोनिंग स्टडी करायचं आहे, जीन मॅपिंग स्टडी करायचं आहे. मग या सर्व ज्या टर्म्स आहेत त्याला आपण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी हा फर्स्ट पार्टमध्ये स्टडी करायचा आहे. मग रिकॉम्बिनंट डीएनए करण्यासाठी जे डिफरंट टाईपचे जे टूल्स लागतात त्यांना दुसऱ्या आर्टिकलमध्ये आपण स्टडी करतोय, दॅट इज नोन एज द टूल्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा रिकॉम्बिनंट इंजिनिअरिंग, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. इथं आपल्याला टूल्स पाहिजेत आणि त्यांच्यानंतर त्यांच्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसेसमध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीने त्याला इनकॉर्पोरेट केलं जातं, प्लाझमिड कोणते असतात, व्हेक्टर्स कोणते असतात, या सर्वांचा उपयोग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये या वर्षीचा जर तुम्ही पेपर पाहिला नियर अबाउट 7 to 8 क्वेश्चन्स
दोन टॉपिक्सवर विचारले आहेत. एकामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे बायोटेक्नॉलॉजीच्या प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस, आणि ॲक्च्युअल दुसरा जो टॉपिक आहे त्यांच्यामध्ये फक्त आपल्याला ॲप्लिकेशन्स कुठं कुठे हे अप्लाय केलं जातं हा त्या पार्ट्समध्ये स्टडी करायचा आहे. पण दोन्ही टॉपिक मिळून आपलं चौथं जे युनिट आहे लक्षात ठेवायचं आहे, मिनिमम 6 क्वेश्चन मॅक्झिमम 8 क्वेश्चन्स हे दरवर्षी विचारले जातात आणि यांच्यामध्ये लाईन टू लाईन NCERT वाचणं खूप गरजेचं आहे. ॲक्च्युअल खूप कमी पॅरेग्राफमध्ये खूप सारे MCQs तयार होणारे हा जो टॉपिक आहे तो आहे बायोटेक्नॉलॉजी आणि भरपूर विद्यार्थ्यांचे जाणारे क्वेश्चन्स म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. तर इथं आपली कमांड असली पाहिजे ज्यावेळेस आपण त्यांच्या पुढे निघू शकतात. पण बायोटेक्नॉलॉजीचं इथं इंट्रोडक्शन्स फक्त आज आपण कंप्लीट केलं आहे. ॲक्च्युअल त्यातलं फर्स्ट आर्टिकल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय. पण हा जो आता पार्ट्स आपण घेतलेला आहे तोच पाहतोय इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. आत्ता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला म्हटलं आपण इंट्रोडक्शन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस, ज्यामध्ये आपण टर्म्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी पाहिलं, डेफिनेशन्स पाहिलं आणि त्यामध्ये इन्क्लूड होणाऱ्या 2 फेजेस. फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन्समध्ये आपण नाव बायोटेक्नॉलॉजी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द टेक्निक्स ऑफ यूज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स or enzymes or biological processes to produce the products and provide services for the human welfare. So that is called like the biotechnology. Different types of examples पाहिला आपण. ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी, ऍक्च्युअल बायोटेक्नॉलॉजी आपण किती पार्ट्स मध्ये डिवाइड केलं? 2 पार्ट्स मध्ये. एकाला म्हटलं आपण ट्रॅडिशनल किंवा ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. कुणाला म्हणतो आपण ओल्ड बायोटेक्नॉलॉजी? द ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड द प्रोसेसेस दॅट आर बेस्ड ऑन द नॅचरल कॅपेबिलिटीज ऑफ ऑर्गॅनिझम. Now it is actually the technology developed by our ancestors by using the fermenting bacteria. आपण पाहिलेला आहे ह्युमन बीइंग्स हा डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझमचा युटिलाइज करून जे प्रोडक्ट्स तयार केले त्याला काय म्हटलं आपण? मिल्क प्रोडक्ट असेल तर कर्ड म्हणलो आपण, घी, विनेगर्स, बेअर्स, इडली, अल्कोहोलिक बेवरेजेस आहेत. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स. हे कुणामध्ये येतात? ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी. समोर इमेज मध्ये पाहतोय आपण कर्ड असेल, ब्रेड असेल, ही एक बायोटेक्नॉलॉजी आहे. पण ऍक्च्युअल ही कोणत्या पार्ट्स मध्ये टाकला आपण? Traditional biotechnology, or that is called like the old biotechnology, and they produce the different types of products like that the wines, beers, alcoholic beverage, all these are the examples of traditional biotechnology. याच्यामध्ये अजून एक्झाम्पल्स पाहिला आपण. प्रोडक्शन्स ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत, सिट्रिक ऍसिड्स आहेत, यांच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड्स आहेत, लॅक्टिक ऍसिड्स आहेत. हे स्मॉल स्केलवर होल लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून हे प्रोडक्ट्स तयार केले जातात. पण ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण ट्रॅडिशनल नंतर मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी म्हटलं तर डिफरंट टाइप्स ऑफ अँटीबायोटिक्स असतील, व्हिटॅमिन्स असतील किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग लेवलला जर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये डिफरंट टाइपचे प्रोडक्ट्स हे लार्ज स्केलमध्ये प्रोड्यूस केले जातात. तर टुडेज बायोटेक्नॉलॉजी ही कोणती आहे? मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. ज्यामध्ये मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये फर्स्ट ऑफ ऑल काय म्हटलं जातं पहा? द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स द कॅपॅबिलिटी ऑफ सायन्स to change the genetic material for getting the new products for the specific productions or requirement for the human welfare. That is called like the modern biotechnology. आपल्याला समोर इमेज मध्ये काय पाहतोय आपण? जेनेटिक मटेरियल, दॅट इज कॉल्ड लाईक द DNA. मग या DNA मध्ये मॉलिक्युलर लेवलला आपण या ठिकाणी चेंज करतात, म्हणजेच बाय युजिंग द डिफरंट टाइप्स ऑफ scientific technique and to produce the different types of products. ज्यांच्यामध्ये एक्झाम्पल्स पाहतोय आपण. प्रोटोप्लाझ्मिक लेवलला असेल, टिश्यू कल्चरला असेल किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी असेल. हा पार्ट हा नॅचरल DNA ला आपण कट करतात, कट करून त्या ठिकाणी दुसरा DNA त्याला जॉईन करतात आणि ज्यावेळेस न्यू DNA तयार होतो त्याला म्हणतो आपण रिकॉम्बिनंट. यानंतर टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर मध्ये सिंगल सेल आयसोलेट करून त्याच्यात मिलियन्स ऑफ द सिमिलर प्लांट तयार करतात. किंवा मेन एनर्जी सोर्सेस जे आहेत कॅटाबॉलिक फंक्शन साठी डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाईमचं प्रोडक्शन केलं जातं. किंवा डिफरंट टाइप्स ऑफ जीन लेवलला प्रोटीन्स प्रोडक्शन केले जातात. प्रोटीन इंजिनिअरिंग म्हणतो आपण. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. याच्यामध्ये परत एक एक्झाम्पल दिला पहा. दॅट इज कॉल्ड द इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन मध्ये पॅरेंटल बॉडीज पासून काय आयसोलेट केले जातात? नाउ दॅट इज कॉल्ड द स्पर्म आयसोलेटेड फ्रॉम द मेल parents and the ovum is isolated from the female parents and it becomes fused and to form the zygote. So this process takes place outside the body. That's why these are also known as the in vitro fertilization. याला काय म्हटलं आपण? That is called as the biotechnology. हा सुद्धा या ठिकाणी एक्झाम्पल्स आहे. टेस्ट ट्यूब बेबी आपण ज्याला म्हणतात तो कुणाचा पार्ट्स आहे? तर पार्ट्स ऑफ मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी, ज्यामध्ये आपल्याला त्यांच्यात स्टडी करायचे सिंथसायझिंग ए जीन, gene synthesis, developing the DNA,
वॅक्सिन्स असतील, नाव करेस्पॉन्डिंग डिफेक्टिव्ह जीन्स असतील, तर या सर्वांना डायग्नोज करण्यासाठी सुद्धा किंवा ते जीन आयसोलेट करण्यासाठी किंवा डिफरंट टाईपचे प्रोटीन प्रोड्यूस करण्यासाठी त्या जीनचं सिंथेसिस करणं, त्यापासून वॅक्सिनेशन फॉर्मेशन्स करणं, डिफेक्टिव्ह जीन्समधील मॉडिफिकेशन्स करणं, या सर्व मेडिकल फील्ड्समध्ये मेडिकल सायन्समध्ये जे डेव्हलपमेंट आहे ते कुणामुळे आहे? ड्यू टू द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. सो दीज आर द एक्झाम्पल्स. ऍडव्हान्स ज्याला आपण ऍग्रिकल्चर म्हटलं तर ऍडव्हान्स ऍग्रिकल्चरल फील्ड्स मध्ये पहा, डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट टिश्यू कल्चर्स मध्ये आपण काय प्रोड्यूस केल्या? व्हरायटीज तयार केल्या, ज्या न्यू क्रॉप व्हरायटीज असतील, ग्रोज मोर ब्रीडर्स अँड टू क्रिएट द न्यू क्रॉप. इन शॉर्ट, डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी असतील किंवा लेस फर्टिलायझर्स रिक्वायर्ड व्हरायटीज असतील किंवा पुअर सॉइल मध्ये हाय इल्डिंग क्रॉप ज्यावेळेस आपण इनकॉर्पोरेट करतात तर त्या ठिकाणी फर्टिलायझर्स, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतील, अशा सर्व ऑर्गॅनिझमचं आणि त्यांच्या प्रोडक्टचं वेलफेअरसाठी आपण बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करतात. म्हणजे फर्मेंटेशनसाठी असेल, मेडिकल सायन्समध्ये असेल, ॲग्रिकल्चरमध्ये असेल, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये असेल किंवा अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जीमध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. पहा, इथं पुअर सॉइल्स आहेत म्हणजे लेस फर्टाईल असेल तर त्या ठिकाणी हायली फर्टाईल सॉइल मध्ये जे प्रोडक्ट्स येतात अशा पद्धतीच्या व्हरायटीज तयार करतो आपण. किंवा याला फील्ड ऑफ ऍग्रिकल्चर म्हटलं. मेडिसिन फील्डमध्ये आपण प्रोडक्शन्स हे लार्ज स्केलवर केमिस्ट्री इंडस्ट्रीमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करतात. फार्मास्युटिकल्समध्ये डिफरंट टाईपचे केमिकल्स आणि एन्व्हायरमेंट सायन्समध्ये सुद्धा या सर्व फील्डमध्ये कुणाचा उपयोग केला जातो? बायोटेक्नॉलॉजीचा. तर इन शॉर्ट इथं एमसीक्यूज विचारला जाईल तुम्हाला अकॉर्डिंग टू द युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आपण जी बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन दिली ती कॉमन बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन आहे, पण ज्यावेळेस एनसीईआरटी मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जाईल व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी अकॉर्डिंग टू द युरोपियन फेडरेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, तर त्यामधील डेफिनेशन्स काय दिलं आपण पहा. द न्यू डेफिनेशन्स ऑफ मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी गिव्हन बाय युरोपियन फेडरेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इज अ, काय म्हटलं आपण डेफिनेशन मध्ये पहा, द इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स. काय म्हटलं पहा, द इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स अँड ऑर्गॅनिझम्स, सेल्स, पार्ट्स thereof and molecular analogs for the products and services. ऍक्च्युअली सर्व शब्द वेगळे आहेत, इथं फक्त पहिला टर्म लक्षात ठेवा, इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स. नॅचरल सायन्स मधील जेवढे काही पार्ट्स आहेत त्याचा सर्वांचं एकत्रित त्याला इंटिग्रेशन म्हणतो आपण. त्यांच्यामधील ऑर्गॅनिझम असेल किंवा त्या ऑर्गॅनिझमची सेल असेल किंवा पार्ट्स ऑफ सेल असेल यांचा मॉलिक्युलर अॅनालॉग हे तयार केलं जातं आणि त्यांच्यापासून डिफरंट टाईपचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस हे प्रोव्हाइडेड केले जातात. कुणामधून? बायोटेक्नॉलॉजी मधून. तर ही डेफिनेशन्स कुणी केलेली आहे? युरोपियन फेडरेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. नाव लक्षात ठेवायचं आहे, याच्यावर तुम्हाला एमसीक्यूज विचारला जातो. तर या ठिकाणी आपला इंट्रोडक्शनचा पार्ट्स हा संपलेला आहे. याच्यानंतर ऍक्च्युअली यातला फर्स्ट आर्टिकल आपण स्टार्ट करतोय, दॅट इज नोन एज द प्रिन्सिपल्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. ओके, थँक्यू.